नमस्कार मंडळी, नमस्कार कोल्हापूरकर. तर काल होती गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा होती पण मला जरासुद्धा वेळ मिळाला नाही. माझं शेड्यूल इतकं बिझी आहे की सकाळीसुद्धा माझ्याकडून देवपूजा झाली नाही आणि बाकीच्या रुटीन वर्कमधून मला वेळच मिळाला नाही. पण संध्याकाळी मी आठवणीने माझ्या मम्मीला ऑफिसमधून घेऊन आठवणीने मी दत्त भिक्षालिंग देवस्थान आपलं आझाद चौकामध्ये आहे कोल्हापूरमध्ये, तिथे गेले होते. तर तिथे आम्ही नेहमी जातो. माझे मिस्टर पण फार भक्त आहेत दत्तगुरूंचे आणि मी पण फार भक्ती करते त्यांची. तर तुम्ही जर दत्तगुरूंचे भक्त असाल तर तुम्हाला अनुभव नक्की आला असेल आत्तापर्यंत. आणि जर खरंच तुम्ही मनापासून प्रार्थना केली तर दत्तगुरूंच्या भक्तीने तुम्हाला अशक्यही गोष्टी शक्य होतात. हे तुम्ही खरंच भक्ती करून पहा, अनुभव तुम्हाला 100% येईल. आणि हे मी बघा त्या दिवशी बघा हे लाईव्ह सुरू होतं, इतकं छान कॅसेट वगैरे लावल्यासारखं वाटत होतं. पण ते म्हणत होते. त्यानंतर मम्मी आणि मी घरी गेलो. तर मम्मीच्या घरी गेले मी. तर मम्मीचं आई माहिती आहे तुम्हाला आई कशी असते. हे घेऊन जा, ते घेऊन जा, ही पिशवी भरून माळवं दिले बघा. आणि ज्वारी तांदूळ वगैरे जे काय देतच होती ते रेग्युलरचं, चटणी ज्वारी तांदूळ वगैरे, हे देऊ का ते देऊ का, तिचं मनच भरत नाही. आणि बघा माझे मम्मी पप्पा तर माझ्या आयुष्यातले माझे पहिले गुरुच आहेत. आमच्या तिघा भावा बहिणींचे मम्मी पप्पाच गुरु आहेत प्रथम, कारण की त्यांनीच आमचं भरपूर काही केले, त्यांनीच सगळं केले आणि त्यांच्याशिवाय कोणीही आम्हाला सांभाळलेलं नाही. पप्पांच्या मृत्यूनंतर पण मम्मी इतकी खंबीरपणाने उभी राहिली की मम्मीनंच सगळं आम्हाला आत्तापर्यंत स्टेबल केलं किंवा आमचं करिअर घडवलं किंवा आम्हाला उभं केलं. त्यामुळं मी माझ्या मम्मीलाच गुरु मानते. आणि देवांमध्ये म्हटलं तर मम्मीनंतर माझे हस्बंड पण माझे गुरुच आहेत, माझे भाऊ बहीण पण माझे गुरुच आहेत. आणि देवांमध्ये म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे, आत्ता मी सांगितलं की दत्तगुरूंची मी फार भक्ती करते. तर माझं आत्ता सध्या पण वाचन सुरू आहे दत्तगुरूंचं. तर तब्येत ठीक नाही आहे तरी पण खोकत मी माझी पूजा करते. तर माझ्या जीवाला लागलं की माझ्याकडनं सकाळी पूजा झाली नाही म्हणून संध्याकाळी मी इतके लेट पूजा केली, पण मी केली. म्हटलं जाऊ दे, मी मनापासून भक्ती करते ना, मनापासून श्रद्धा करते ना, तर देवाला पण माहिती आहे की बाबा हिची अडचण आहे किंवा हिला होत नाही आहे. मग सगळं रुटीन वर्क दिवसभर कामवरनं थकून येऊन तिकडं दत्तांच्या मंदिरातनं जाऊन येऊन मग मी पूजा केली. तर रोजचं मी गुरुचरित्र पण वाचते. तर तुम्हीही भक्ती करा, प्रार्थना करा, तुम्हाला नक्की 100% यश येईल. हे विष्णू सहस्त्रनाम पण आहे नामावली माझ्याकडे आणि गुरुचरित्राचं 14वा अध्याय पण आहे आणि गुरुचरित्राचं मोठं पारायणाचं पण पुस्तक आहे. तर मी सुपारीच पुजलेल्या आहेत. दत्तगुरूंची एक आहे आणि एक विष्णूची आहे. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री.